नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमिया मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागासाठी चौकीदार पदासाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओचा दुसरा भाग आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काही तांत्रिक प्रश्न बघितलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आदिवासी विकास विभाग आणि शासकीय आश्रमशाळा यांच्या संदर्भात काही महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न बघणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 6 प्रश्न विचारले जाणार आहेत. कारण 5 ते 6 प्रश्न विचारले जातील. एका प्रश्नाला 2 गुण आहेत, त्याच्यामुळे 10-12 गुण या तांत्रिक प्रश्नांवरती तुमच्या आधारित असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घेणे गरजेचं आहे. आणि आपला आदिवासी विकास विभाग चौकीदार पदाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता जर इथं बघितलं तर आपला नेक्स्ट कितव्या क्रमांकाचा प्रश्न आहे, तर इथं 12व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. आधी आपण काही प्रश्न बघितलेले आहेत. तर इथं काय प्रश्न आहे, राष्ट्रीय अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी कॅटेगरी आदिवासी विभाग व वित्त विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली? कधी करण्यात आलेली आहे या महामंडळाची स्थापना? तर योग्य उत्तर आहे क्रमांक सी. बघू शकता इथं एप्रिल 2001 मध्ये ही स्थापना करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, बघू शकता, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचे निकष काय आहेत? निकष काय आहेत? तर याचे या ठिकाणी म्हणजे काय आहे, पात्रता काय आहे असं त्यांना म्हणायचं आहे. तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी. वरील सर्व निकष बरोबर आहेत. काय निकष आहेत? तर पदव्युत्तर किंवा पीएचडी संशोधनासाठी प्रथम श्रेणी प्राप्त असावी, हे देखील बरोबर आहे. विद्यार्थ्याचे वय 35 वर्षापेक्षा कमी असावे, म्हणजे 35 वर्षापेक्षा जास्त नसावे, कमी असावे, योग्य आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त नसावे, हे देखील इथे बरोबर आहे. पर्याय क्रमांक डी उत्तर आहेत. आता काही विद्यार्थी बोलतील की एवढे सारे तांत्रिक प्रश्न तुम्ही कोठून घेतले? तर त्याच्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तक मी तुम्हाला इथे सांगणार आहे. मित्रांनो, मार्केटमध्ये जर बघितलं तर या चौकीदार पदासाठी एकही पुस्तक उपलब्ध नव्हते आणि सर्वात बेस्ट पुस्तक लॉन्च केलेले आहे स्मार्ट स्टडी नांदेड यांनी. सर्वात बेस्ट पुस्तक 38 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक लॉन्च केलेले आहे. या पुस्तकामध्ये 2012 मध्ये झालेल्या 2 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहे. 2012 मध्ये भरती झाली होती. त्याच्यानंतर आता नवीन सरावासाठी 2026 मध्ये सरावासाठी नवीन एकूण 36 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकामध्ये 100 प्रश्न असणार आहे. जशा प्रकारचा आपला हा पॅटर्न आहे. आणि चौकीदार पदासाठी जे तांत्रिक प्रश्न आहेत, आश्रमशाळा आणि आदिवासी विकास विभागाचे 350 पेक्षा जास्त प्रश्न याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर 2026च्या नवीन चालू घडामोडी देखील ऍड करण्यात आलेले आहे आणि सरावासाठी नवीन 38 हे प्रश्नपत्रिका संच पुस्तक उपलब्ध झालेले आहेत. पुस्तकामध्ये इथे जर बघितलं तर 2700 पेक्षा जास्त प्रश्न स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहे. या पुस्तकाची अनुक्रमानिका इथे जर तुम्ही बघितली तर तुमच्या प्रकारे तुमच्या इथे चांगले लक्षात घेईल. इथं किंमत जास्त दिली आहे, परंतु मी तुम्हाला एक लिंक देणार आहे. फक्त 200 रुपयामध्ये हे पुस्तक तुम्ही येथे खरेदी करू शकतात. बघू शकता एवढ्या पण प्रश्नपत्रिका ज्या आहेत ना, बघू शकता 2012 मध्ये झालेल्या या दोनही प्रश्नपत्रिका इथं स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहे आणि या सर्व नवीन प्रश्नसंच तयार करण्यात आलेले आहे. याच्यामधून जशीच्या तशी तुमच्या परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. आणि खाली जर बघितलं तर आदिवासी विकास विभागाचे सर्व तांत्रिक प्रश्न इथे कव्हर करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. आता हे पुस्तक कशा प्रकारे खरेदी करायचं? तर डिस्क्रिप्शन मध्ये आपला टेलिग्राम ग्रुप आहे आपला चौकीदार पदाचा, तिथे तुम्हाला पुस्तक खरेदी करण्याची लिंक भेटेल आणि पुस्तकाची सर्व माहिती देखील तिथे उपलब्ध होऊन जाईल. अशा प्रकारचे हे पुस्तक आहे. सर्व डिटेल्स मध्ये माहिती उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळे बघू शकता अशा प्रकारे प्रश्नसंच कव्हर करण्यात आलेले आहे. आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथे पुस्तक खरेदी करण्याची लिंक वगैरे भेटून जाईल. आता आपण इथे राहिलेले प्रश्न इथे कव्हर करणार आहोत. काय म्हटलेलं आहे बघू शकता, आदिवासी उपाय योजनेसाठी खालीलपैकी कोणते निधी स्रोत वापरले जातात? उपाय योजनेसाठी कोणते निधी स्रोत वापरले जातात? तर पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर होईल. वरीलपैकी सर्व स्रोत वापरले जातात. बघू शकता, विशेष केंद्रीय सहाय्य, त्याच्यानंतर घटनेच्या कलम 275 ए नुसार अनुदाने म्हणजे योजना दिल्या जातात आणि व्यावसायिक सामाजिक दायित्व म्हणजे CSR अंतर्गत निधी देखील दिला जातो. पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर सर्व बरोबर आहेत. त्याच्यानंतर 15व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, आदिवासींना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? आदिवासींना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. बघू शकता, वरील सर्व नावांनी आदिवासींना ओळखले जाते. वन्य जमात म्हणजे रानात राहणाऱ्या व्यक्ती, जंगलात राहणारे जे आहेत जमाती, त्यांना या ठिकाणी आदिवासी म्हटले जातं. त्याच्यानंतर गिरिजन देखील म्हटलं जातं आदिवासींनी. आणि आदिम म्हटले जाते किंवा आदिमानव देखील म्हटले जाते आदिवासी यांना. ठीक आहे.
16व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. आता काही विद्यार्थी बोलतील की जो आधीचा भाग एक हा व्हिडिओचा दुसरा भाग आहे. आधीचा एक भाग जो आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. आदिवासींचा मूलभूत अभ्यास करण्यासाठी कोणत्या शास्त्राची अधिक मदत होते? कोणत्या शास्त्राची मदत होते? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी बघू शकता. मानववंशशास्त्राची अधिक मदत होत असते. ठीक आहे. इथं 17व्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. काय आहे प्रश्न? तर बघू शकता. भारतीय राज्यघटनेतील अनुसूचित जमातीविषयक तरतुदींबाबत योग्य विधान कोणते आहे? 17व्या क्रमांकाचा इथं प्रश्न आहे. पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. काय बघू शकता? वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत. कोणते तरतुदींबाबत? तर कलम कलम लक्षात ठेवायचे 342 बी कलम 342 बी नुसार संसदेला यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपतींनी अधिसूचित केलेल्या आदेशातील बदल केवळ संसदीय कायद्याद्वारेच याच्यामध्ये बदल होऊ शकतो, हे तरतूद आहे. ठीक आहे. आता इथं जर बघितलं तर 18व्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे तुम्ही इथे बघू शकता. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाबाबत चुकीचे विधान ओळखा. चुकीचे विधान कोणते आहे? तर याचं पर्याय क्रमांक डी उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी उत्तर आहे. आयोगाच्या बघू शकता आयोगाच्या सदस्यांना भारत सरकारच्या सचिवांचा दर्जा असतो. हे विधान इथे काय आहे? चुकीचे विधान आहे. ठीक आहे. आता पुढील प्रश्न काही जे आहेत ना ते इथे आपण बघणार आहोत. ठीक आहे. एक मिनिट बघू शकता. इथे 19व्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर उपलब्ध आहे. बहुतांश आदिवासी जमातीमध्ये डॅश डॅश ही विवाह पद्धत आढळते. कोणती विवाह पद्धत आढळते आदिवासी जमातींमध्ये? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बघू शकता पी. आंतरविवाह ही विवाह पद्धत आढळते आदिवासी जमातींमध्ये. नेक्स्ट आहे या ठिकाणी 20व्या क्रमांकाचा प्रश्न. अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कॅटेगरी. आता इथं लक्षात घ्या याच्यामध्ये दोन्ही कॅटेगरीचा उल्लेख केलेला आहे. बघू अनुसूचित जाती इथं कोणते अनुसूचित जाती म्हणजे एससी आणि जमाती तिथं एसटी म्हणजे एससी आणि एसटी. अत्याचार प्रतिबंध नियम 1995 नुसार स्थापन होणाऱ्या राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष कोण असतात? एकदम पॉलिटिक्सचा हा प्रश्न आहे. राज्यशास्त्राचा प्रश्न आपण याला म्हणू शकतो, परंतु हा तांत्रिक प्रश्न आहे. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध नियम 1995 नुसार स्थापन होणाऱ्या राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी आहे. याचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात. कोण असतात? मुख्यमंत्री प्रत्येक राज्याचे. ठीक आहे. आता नेक्स्ट म्हाडाचा याचा प्रश्न आलेला आहे. म्हाडा क्षेत्राबाबत योग्य विधान ओळखा. म्हाडाबाबत योग्य विधान कोणते आहे याच्यामध्ये? तर पर्याय क्रमांक सी, ए आणि बी योग्य आहेत. काय आहे ए? तर किमान 10,000 लोकसंख्या व किमान 50% आदिवासी लोकसंख्या असलेला गावांचा गट हे या ठिकाणी म्हाडा संदर्भात योग्य विधान आहे. त्याच्यानंतर म्हाडा पाकिटांसाठी विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र प्रशासकीय संरचना असते. हे देखील योग्य विधान आहे ए आणि बी. नेक्स्ट प्रश्न जर बघितला तर सोप्या लेवलचा प्रश्न आहे आणि लेंथली प्रश्न आहे. आदिवासी अर्थव्यवस्थेबाबत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चारही पर्याय वाचा आणि याच्यापैकी कोणते चुकीचे आहे हे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी बघू शकता. त्यांच्या अर्थव्यवस्थेत अप्रामाणिकपणा असतो. त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय असतो? अप्रामाणिकपणा असतो. हे चुकीचे विधान आहे. म्हणजे हे चुकीचे आहे, हे उत्तर आहे, परंतु हे याच्यामध्ये चुकीचे आपल्याला चुकीचे ओळखायला सांगितले. बाकी ए विधान बरोबर आहे. ए विधान काय? आदिवासी पैशांचे संचयन करीत नाहीत. हे देखील विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर स्वतःचा उदरनिर्वाह करणे एवढाच त्यांचा मुख्य उद्देश असतो. हे देखील योग्य आहे. आणि अर्थव्यवस्थेत स्त्री व पुरुषांना समान वाटा असतो त्याच्यामध्ये. हे देखील बरोबर आहे. फक्त अर्थव्यवस्थेत प्रामाणिकपणा असतो हे विधान येथे चुकीचे म्हटलेलं आहे. बी योग्य उत्तर. आता 23व्या क्रमांकाचा प्रश्न असा प्रश्न 100% तुम्हाला या टक्केवारीवरती विचारला जाणार आहे. प्रश्न नीट समजून घ्या. अनुसूचित जमातीची लोकसंख्या टक्केवारीनुसार राज्यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय निवडा. म्हणजे या ठिकाणी आता समजा इथं जर म्हटलं ना बघा इथं लक्षद्वीप 94.8%, मिझोरम काय आहे 94.4%, नागालँड 86.5% ही आदिवासीच्या लोकसंख्येची
टक्केवारी दिलेली आहे. याच्यामध्ये चुकीचे सर्व टक्केवारी वाचा तुम्ही. मिझोराम समजा म्हटलेलं आहे. इथं म्हटले मिझोराम म्हटले इथं 68.8 म्हटलेलं आहे आणि इथं 94.8. पण सर्व पर्याय बरोबर सर्व राज्य केंद्रशासित प्रदेश जे आहेत ना सर्व वाचून घ्या. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश योग्य जोडी कोणती आहे याच्यामध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ए योग्य आहे. तर बाकीची ही सर्व विधाने इथे वाचू नका हे लक्षात ठेवा. ए, बी वगैरे सर्व वाचू नका. तर लक्षद्वीपची आदिवासींची संख्या किती आहे टक्केवारीनुसार तर 94.8 94.8% एवढे आदिवासी लोक आहेत. मिझोरममध्ये काय आहेत तर 94.4% आहेत. नागालँडमध्ये 86.5 आहेत आणि अरुणाचल प्रदेशमध्ये इथं जर बघितलं तर 68.8% इथे आदिवासींची संख्या आहे. ही लक्षात ठेवायची. याच्यावरती प्रश्न असणारच आहे. जास्त करून महाराष्ट्रामध्ये किती आहेत ते देखील तुम्ही लक्षात घ्या. ते देखील पुढे सांगणार आहे. बघू शकता महाराष्ट्रातील प्राचीन समुदाय खालीलपैकी कोणता आहे? सर्वात प्राचीन समुदाय महाराष्ट्रामधील कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आपल्या महाराष्ट्रातील आदिवासी हा सर्वात प्राचीन समुदाय आहे. ही गोष्ट लक्षात घ्या आणि बरं जवळ सर्व राज्यांमध्ये अशीच प्रकारची माहिती बघायला भेटेल. 25व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात आदिवासींच्या डॅश डॅश जमाती आढळून येतात. महाराष्ट्राच्या किती जमाती आढळून येतात? तर येथे जर बघितलं तर पर्याय क्रमांक उत्तर होईल ए उत्तर होईल. पर्याय क्रमांक ए 45 आदिवासींच्या जमाती महाराष्ट्रामध्ये आढळून येतात. ठीक आहे. अशा प्रकारचे हे तांत्रिक प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी 100% विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे या पुस्तकाचा तुम्हाला 100% फायदा होईल. हे पुस्तक कशा प्रकारे घ्यायचं संपूर्ण याची माहिती याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघू शकता. हे तांत्रिक प्रश्न अजून देखील हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पुस्तक कशा प्रकारे घ्यायचं तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि तिथे पुस्तक खरेदी करण्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल आणि तिथे आपले व्हिडिओच्या मार्फत त्याच्यानंतर प्रश्नांच्या मार्फत तुमचा प्रश्नांचा देखील सराव करून घेतला जाणार आहे. हे पुस्तक तुम्ही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून देखील खरेदी करू शकता किंवा Amazon, Flipkart वरून देखील करू शकता. बघू शकता सर्व प्रश्न याच्यामध्ये जवळ 300-350 प्रश्न हे तांत्रिक प्रश्न आहेत. बाकीच्या 38 प्रश्नपत्रिका वेगळ्या आहेत. तुम्हाला परीक्षेसाठी 100% या पुस्तकाचा फायदा होईल जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.